हा बघा, आता आपण काय डिस्कस करणार आहे, साईनचे जे फॉर्म्युला आपण शिकलो, साइन ए प्लस बी कॉस ए प्लस बी यांचा यूज करणार आहे. का केला गेला, का फॉर्म्युला आणले गेले, त्याचं उत्तर आहे कारण की आपल्याला फिजिक्स मध्ये त्याची गरज पडणार. जसं की मी जर म्हटलं असतं साइन किती रे, साइन मी जर म्हटलं असतं 150, साइन किती 150, तर तुम्ही साइन 150 ला कसं लिहिलं असतं, आता जस्ट झालंय किती 90 प्लस 60 म्हटलं असतं, किंवा काय म्हटलं असतं तुम्ही साइन काय 150 म्हणजेच किती साइन किती 180 मायनस किती 30, बरोबर की नाही, दिसतंय का ते. बघ आता तुम्हाला तर माहिती आहे ना साइन ए प्लस बी, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे उत्तर ऑलरेडी काढले, फक्त आपण कोणत्या बेसिसला शोधतोय, फॉर्म्युला बेसिसला. चला काय म्हणणार आहे, साइन ए प्लस बी ना, याला तुम्ही काय म्हणणार ए आणि याला काय म्हणणार तुम्ही बी. काय तो साइन आहे, साइन 90 इंटू काय कॉस 60 प्लस, कारण की प्लस आहे मग काय म्हणणार कॉस 90 साइन 60. माहिती आहे कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते 1, कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2 प्लस कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते 0 आणि साइन 60 ची व्हॅल्यू किती असते √3/2, म्हणजे अल्टिमेट उत्तर किती आलं 1/2. काय उत्तर 1/2. सिमिलरली त्या साईडला जाऊया, पण काय येतं साइन ए मायनस बी, इथं ए आणि इथं काय बी, मग काय म्हणणार साइन 180 इंटू काय कॉस 30 मायनस करावं लागेल आणि काय म्हणणार कॉस 180 इंटू साइन 30. चल मग पटकन सांगा, कॉस 180 ची व्हॅल्यू किती देणार आहे, कॉस 180 ची व्हॅल्यू किती देणार आहे 0, कॉस 180 ची व्हॅल्यू किती देणार आहे 0 आणि कॉस 30 ची व्हॅल्यू किती देणार आहे √3/2 आणि कॉस 180 ची व्हॅल्यू किती देणार आहे किती 1 येणार का -1 येणार आहे, -1 येत असो, हा काय झाला तुमचा -1 आणि साइन 30 म्हणजे किती 1/2, हा मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे उत्तर किती आला 1/2. काय डाऊट आहे. सिमिलर तुम्ही हाच फॉर्म्युला रेग्युलर पद्धतीने म्हणजे क्वाड्रंट बेसिसवर पण आपण सॉल्व्ह केला. बट हा फॉर्म्युला आणण्याची गरज काय पडली आपल्याला, जर मी तुम्हाला असं सांगितलं असतं, जर मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलं असतं, मला काढून द्या साइन 15 डिग्री, झालं प्रॉब्लेम, साइन काय 15 डिग्री, हा तर प्रॉब्लेम झाला. साइन 15 डिग्री डायरेक्ट अवेलेबल आहे का आपल्याजवळ, नाही ना, आपण जे टेबल बनवलं त्याच्यामध्ये 15 डिग्री अवेलेबल होतं का, नाही. पण आपल्याला तर लॉजिक माहिती आहे, आपल्याला काय लॉजिक माहिती आहे, साइन 15 डिग्रीला मी 45 डिग्री -30 डिग्री फिल करू शकतो. मग आता तुम्हाला काय भेटून जाईल अल्टिमेटली साइन 15 डिग्रीचे भेटेल. सिमिलरली मी असं म्हटलं असतं साइन 15 डिग्री -15 डिग्री, तर तुम्ही काय म्हटलं असतं साइन 15 डिग्री, तर तुम्ही काय म्हटलं असतं, तुम्ही याला या पद्धतीने फिल केलं असतं, साइन काय 30 - 45 हे फिल करता आलं असतं. हा 16 ने करता येणार, 16 ने कसं काय करणार 60 मायनस 45 करता येईल. काय करता येईल आपल्याला, सॉरी साइन 15 ला अजून काय फिल करता येईल तुम्हाला, साइन 15 डिग्रीला काय फिल करता येईल तुम्हाला, साइन किती 60 - 45 डिग्री, किंवा याला बघायचं आपल्याला साइन किती -15, तर काय लिहिता येईल तुम्हाला साइन 45 - 60. कळालं का. याचा यूज केस यासाठी झालेला आहे, साइनच्या फॉर्म्युल्याचा यूज केस कशासाठी आलेला आहे, यासाठी की आपल्याला परफेक्ट माहिती आहे, 0 माहिती आहे, 30 माहिती आहे, 45 माहिती आहे, 60 माहिती आहे, 90 माहिती आहे, याच्या मल्टिपल मध्ये माहिती आहे, पण असं 15 काही गोष्टी माहित नाही. मग त्या केससाठी तुम्हाला या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. चला पटकन, साइन किती ए मायनस बी चा ना, याला तुम्ही काय म्हणणार ए आणि याला काय म्हणणार बी. 3 तर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, पण तुम्हाला काय कळालं ए मायनस बी म्हणजे किती साइन 45 कॉस किती 30, हा मायनस करायचं आहे किती कॉस 45 साइन 30. चला पटकन, साइन 45 म्हणजे काय 1/√2, कॉस 30 म्हणजे किती √3/2 मायनस कॉस 45 म्हणजे काय 1/√2 आणि कॉस 30 म्हणजे किती 1/. आता मी जर म्हटलं डिनॉमिनेटर कसं आहे रे, सेम आहे, 2√2 आहे ना, डिनॉमिनेटर काय 2√2 आहे, तर काय म्हणणार तुम्ही √3 - 1. सिमिलरली तिकडे पण भेटला पाहिजे, सॉरी -15 आहे ना, -15 करता येईल ना तुम्हाला, सॉल्व्ह करायचंय. हा याला येऊया, साइन 60 च्या साइन काय 60, हा
कॉस काय 45 प्लस आहे तर मायनस आहे मायनस काय होऊन जाईल कॉस 60 आणि साइन 45. चल साइन 60 म्हणजे किती किती √3/2 कॉस 45 म्हणजे 1/√2 मायनस कॉस 60 म्हणजे किती 1/2 आणि हा किती 1/√2. डिनोमिनेटर काय सेम आहे 2√2 आहे म्हणजे किती झाला √3 - 1. कोणत्या वेने चला तुम्हाला आन्सर काय भेटेल सेमच भेटणार. काय डाऊट आहे याच्या अशा प्रकारे आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एंड क्लिअर आहे सगळ्यांना.